जय भीम नमो बुद्धाय. मी भीमराव लोणारे. IBM टिकनाय न्यूज आणि WH न्यूजमध्ये मी आपलं स्वागत करीत आहे. यावेळी मी नारा परिसरामध्ये आहे आणि नारा परिसरामध्ये मी तुम्हाला सांगेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल पार्क बचाव कृती समिती जी आहे त्यांच्या वतीने साखळी उपोषण सुरू आहे आणि हा साखळी उपोषणाचा तिसरा दिवस आहे. आज या साखळी उपोषणामध्ये जयश्री सोमकुवर, किरण मेश्राम, सुनील लांजेवार, गुणवंत सोमकुवर, मीना बारामाटे हे उपोषणाला साखळी उपोषणामध्ये बसलेले आहेत. आणि आपण इथे बघू शकता पांढर शुभ्र असं वस्त्र परिधान करून उपासक उपासिका इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल पार्क बचाव कृती समिती तयार करून त्याच्या मागणीसाठी इथे उपोषण करीत आहेत. आणि आज या उपोषणाचा तिसरा दिवस आहे. एकूणच मी सांगेल की 130 एकरमध्ये 130 एकरमध्ये हा जो आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल पार्क बनणार होता. आणि हा जो आहे 24 वर्षापासून हा जे प्रकरण आहे ते प्रलंबित आहे. NIT आणि महाराष्ट्र सरकार यांच्या दरबारी हा प्रश्न प्रलंबित आहे. असं सांगण्यात येत आहे की बिल्डरच्या घशामध्ये 130 एकर जागा घालण्याच्या प्रयत्नात महाराष्ट्र सरकार आणि NIT आहे. म्हणूनच आंबेडकरी जनता जागृत आहे आणि जागृत असल्यामुळे त्यांना या घटनेची गंभीर दखल घेतली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल पार्क कसं वाचवायचं यासाठी इथे उपोषण करायला सुरुवात केलेली आहे. आणि झोपलेली जी महाराष्ट्र सरकार आहे, जी NIT आहे, त्याला जागा करण्याचं काम हे आंबेडकरी अनुयायी करत आहेत. माझ्यासोबत काही आंबेडकरी अनुयायी आहेत. चंदू पाटील जे आहेत ते आमच्यासोबत आहे. आपण त्यांच्याकडून सर्वप्रथम जाणून घेऊ. 130 एकरचा प्रश्न हा गेल्या 25 वर्षापासून प्रलंबित आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल पार्कचा. काय सांगाल? 130 एकर जागा ही 96 मध्ये नागपूर DPR प्लॅनमध्ये रिझर्व होती. त्यामध्ये त्या रिझर्वेशनमध्ये पार्क बनणार होता आणि त्या पार्कला नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल पार्क हे असल्यामुळे मला असं वाटते की पर्टिक्युलर त्या पार्कचं नाव डॉक्टर बाबासाहेब असल्यामुळे इथली मनोवादी सरकार तो पार्क होण्यासाठी अडचणी आणत आहे आणि ते रिझर्वेशन कॅन्सल करून ती जागा बिल्डरच्या घशात घालत आहे. त्याचाच परिणाम की गेल्या काही दिवसामध्ये पेपरच्याच माध्यमातून तुमच्या पत्रकार बंधूच्याच मार्फत पेपरला आले आहे की 36 एकर जमिनीची खरेदी विक्री झालेली आहे. आणि ती जमीन खरेदी विक्री झाली आम्हाला माहीत झालं. त्यामुळे असं वाटलं का पहिला टप्पा 36 एकरचा झाला, दुसरा 50 एकरचा होऊ शकते. हळूहळू ही जमीन बिल्डरच्या घशात गेली तर पार्क बनणार नाही. आमचा न्यायालयामध्ये एक प्रकरण चालू आहे आणि NIT मध्ये पण प्रकरण चालू आहे, निवेदन देत आहे, पण कुठलंही आमचं समाधान होताना दिसत नाही. त्यामुळे आम्हाला रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय दिसला नाही. त्याचीच प्रचिती म्हणून आज आमचा तिसरा दिवस आहे उपोषणाचा जन आंदोलनाचा. हे एकूण 130 एकर जागा आहे. ही जागा नेमकी कुणाची आहे? ही जागा ऍक्च्युली नागपूर डेव्हलपमेंट प्लॅन जो बनला तेव्हा ही कास्तकाराची जमीन आहे आणि या कास्तकाराच्या जमिनीचा मुआवजा न देता ही जमीन मुद्दामून 5 करोड रुपये कलेक्टरकडे हस्तांतरण करून केल्यानंतर ते परत रक्कम वापस मागवल्या गेली. कारण फक्त गव्हर्नमेंटला दाखवायचं आहे की आम्हाला पार्क बनवायचा आहे, पण ऍक्च्युली बनवायचा नाही आहे. दिलेली रक्कम परत घेतली. आता म्हणते गव्हर्नमेंट आमच्याकडे पैसा नाही आहे. आम्हाला फक्त आंबेडकरी जनतेला एकच प्रश्न निर्माण झाला आहे की गव्हर्नमेंटकडे लाडली बहीण खूप सारा याच्या योजनेसाठी पैसा आहे, तीर्थदर्शनासाठी पैसा आहे, फक्त बाबासाहेबासाठी पैसा का नाही आहे? बाबासाहेबाचं तुम्हाला नाव घ्यायला म्हणजे मतदानासाठी नाव घेता, बाबासाहेबाचा फोटो छापता, बाबासाहेब सगळीकडे चालते, पण बाबासाहेबाचं डेव्हलपमेंट का नाही चालत? एक दीक्षाभूमी खोदून ठेवलेली आहे, आंबेडकरी स्मारक पाडून ठेवलं. दीक्षाभूमीचा जो प्रश्न आहे तो सपाटीकरण केलेला आहे. आता ते नाही, ते ठीक आहे. मनाचा उद्देश असा आहे की फक्त बाबासाहेबाच्याच नावाचं डेव्हलपमेंट किंवा बाबासाहेबाच्या नावाचं स्मारक नाही चालत, बाकी तुमचं नाव चालते, सगळं चालते. आमचा मुद्दा तोच आहे की 130 एकर जागा गव्हर्नमेंटने रिझर्वेशन केलं त्याच पद्धतीनं ते पार्क बांधून द्यावा आणि तो BOT तत्वावर नाही, गव्हर्नमेंटने आपल्या पैशांनी बांधून द्यावा.
सरकार जे आहे सरकारने आपल्या पैशांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल पार्क बांधून द्यावा अशी मागणी होत आहे. तुमचं काय नाव आहे? मी सुषमाताई नागरे कांबळे, सोशल वर्कर आहे. काय सांगाल तुम्ही? आज उपोषणाला बसलेले होते ना तुम्ही, हो सर. काय सांगाल? सर हेच आहे की जसं चंदू पाटील सर म्हणत आहेत की आपल्याकडे सगळे पुरावे असताना जे काही गव्हर्नमेंटला डॉक्युमेंट्स दिले, कलेक्टरकडे दिले, डेप्युटेशन देत असल्यानंतरही काही समाधानकारक उत्तर मिळालं नाही, म्हणून म्हणजे हा निर्णय घ्यावा लागला आणि इथे आम्ही आंदोलनाला बसलेलो. म्हणजे कलेक्टरला वगैरे तुम्ही म्हणजे निवेदन दिलेलं आहे? दिलेलं आहे सर. केव्हा दिलं? आपण आता केव्हा दिलं दादा? केव्हा निवेदन देण्यात आलं? आम्ही तुमचं नाव सांगा. माझं नाव सुनील लांजेवर, मी सामाजिक कार्यकर्ता. या पार्श्वभूमीच्या मागे आम्ही गेल्या 6 वर्षापासून संघर्ष करत आहे आणि गेल्या आता ह्या 2023 मध्ये मार्च महिन्यामध्ये त्या NITची निविदा निघाली होती टेंडरमध्ये. तिथून माहीत पडलं की बाबा जे टेंडरची जी किंमत होती, साधारणतः पहिला मी पण गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करतो आणि एक टेंडर निघते त्याची एक प्रोसेस असते 3,000 ते 5,000 पर्यंत. परंतु या निविदामध्ये त्यांनी 50,000 ते एक कास्ट ठेवलेली आहे आणि EMD 2 करोड रुपये. या माध्यमातून कुठलाही कॉन्ट्रॅक्टर सामोर येत नाही. म्हणजे त्यांची मानसिकता अशी बनली आहे की कोणी हा येऊ नये आणि हा पार्क बनू नये. त्याचा असा आहे की या उत्तर नागपूरमध्ये गेल्या 25 वर्षापासून काही आमदार झाले, काही नगरसेवक झाले. खरं जर पाहिलं तर हा मुद्दा आमदारांनी, खासदारांनी, नगरसेवकांनी उचलायला पाहिजे. कारण लोकप्रतिनिधी लोकांचं काम आहे बनवून देणे आणि लोकांची जी भूमिका मांडण्यासाठी नगरसेवक आणि आमदार आणि खासदारांनी घ्यायला पाहिजे. परंतु होतं काय इथे की आमदार, खासदार आणि जे काही तिथले लोक असतील ते बिल्डरचे लोकांसोबत आणि NITच्या लोकांसोबत ते मिळून काहीतरी भ्रष्टाचार होत आहे. म्हणून अशा पुंजपती लोक इथं घुसत आहेत. एक जर आमदार इथून निवडून जाते तर त्याच्या पाठीमागे 80 ते 90 हजार त्याला मतदान भेटते. म्हणजे त्याच्या पाठीमागे एक 90 हजाराचा पाठबळ आहे. एक मोठं त्याला एक ताकद आहे. त्याची ताकद कुठंतरी कमी पडत आहे या उत्तर नागपूरमध्ये. गुणवंत सोमकोर भाऊ, तुम्ही एक माजी सैनिक आहात आणि आज तुम्ही उपोषणाला बसलेले आहात. काय सांगाल एकूणच हा जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल पार्कचा जो प्रश्न आहे केव्हापर्यंत सुटायला हवा? हा प्रश्न सरकारने लवकरात लवकर सोडवला पाहिजे. अन्यथा करो या मरोची स्थिती ही निर्माण झालेली आहे उपोषणासाठी. ये बुद्ध की धरती, युद्ध न चाहे चाहे अमन परस्ती, ये बुद्ध की धरती, लेकिन ये सरकार हमें मजबूर कर रही है करो या मरो की स्थिति में. और हम ये पार्क लेके रहेंगे, लेके रहेंगे, लेके रहेंगे. हम ये पार्क लेके रहेंगे असा आता संकल्पच माजी सैनिक जे आहेत गुणवंत सोमकोर त्यांनी केलेला आहे. माजी नगरसेवक मुरलीधर मेश्राम सर आमच्यासोबत आहेत. आपण त्यांच्याकडूनही जाणून घेऊ. काय सांगाल या पार्क संदर्भात? हा जो पार्क आहे मागील 24 वर्षापासून माजी आमदार वेदप्रकाश आर्य याच्या लढा लढत आहेत. ते लढा लढत असताना त्यांनी हा जो मार्ग आहे, इथले राजकीय लोक काही डावपेच आखून या पार्कला व्यक्तिगत खाजगी बिल्डरला विकण्याचा प्रयत्न करत आहेत. तर हा लढा आता आम्ही जनतेने आपल्या हाती घेतलेला आहे आणि उत्तर नागपूर, नागपूर शहर, महाराष्ट्र आणि एवढंच नाही तर भारतभराचे लोक आम्हाला या आंदोलनाकरता आपला सहयोग देत आहेत. आणि हा जो आंदोलन आहे, या आंदोलनाला 2002 4मध्ये 5,000 रुपये जी भूसंपादन करण्याकरता NITने कलेक्टरकडे भरले होते, ते सुद्धा काही संगनमत करून या मनुवादी लोकांनी संगमत करून परत घेतले. आणि तेव्हा जर ते 5 कोटी रुपयामध्ये हा भूसंपादन जर झाला असता, हा पार्क केव्हाच बनून गेला असता. परंतु हे मनुवादी लोक इथे राजकीय प्रस्थापित असलेले काही नेते, काही हे लीडर, मंत्री एवढंच नाहीत तर काँग्रेसचे आमदार दीनानाथ पडोळे, BJPचे आमदार कृष्णाभाऊ खोपडे, BJPचे नगरसेवक आणि
नागपूर महानगरपालिकेवर ट्रस्टी असलेले सुधाकर कोहळे यांनी या प्रस्तावाला विरोध केला. म्हणजे त्यांनी मोठ्या प्रमाणात पैसे घेऊन या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्कला विरोध केला असा आमच्या त्यांच्यावर आरोप आहे. आणि अशा आरोपित लोकांना आम्ही येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांची जागा दाखवून देणार. आणि तसेच उत्तर नागपुरातील जे कोणी प्रस्तावित नेते आहेत त्यांनी जे आमच्या आंबेडकर पार्ककडे दुर्लक्ष केला त्यांना सुद्धा आम्ही त्यांची जागा दाखवून देणार. तसेच हा पार्क जेव्हापर्यंत NITचे जे कोणी मुख्य लोक आहेत ते येऊन या पार्कला NITचे 130 एकर जागेचं मार्किंग करून देत नाहीत आणि पुढील कारवाईचे आम्हाला आश्वासन देत नाही तेव्हापर्यंत आम्ही साखळी उपोषण चालू ठेवून. धन्यवाद. जय भीम. जोपर्यंत महाराष्ट्र सरकार म्हणजे हा जो पार्क आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल पार्क तो त्याची जागा देत नाही तोपर्यंत हे साखळी उपोषण सुरूच राहणार. काय नाव आहे तुमचं? पांडुरंग जगताप आहे माझं नाव. नारेला असतो मी. म्हणण्याचं तात्पर्य आहे की जोपर्यंत हे आम्हाला जागा मिळत नाही 130 एकर तोपर्यंत आम्ही आपलं आंदोलन चालू करू आणि चालू ठेवू. 130 एकर जागा जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत हे साखळी उपोषण सुरूच राहणार. तुमचं नाव सांगा. मी आनंद चौरे, सामाजिक कार्यकर्ता. आम्ही आजपर्यंतचा इतिहास आहे की बाबासाहेबाच्या नावानं आमच्या आंबेडकरी जनतेनं त्यांनी केव्हाही या सरकारला, कोणती सरकार असो, राज्य सरकार असो, केंद्र सरकार असो, आम्ही आमच्या जनतेने आजपर्यंत त्यांना मागितलं नाही. ते स्वतःच देतात आणि स्वतः दिल्याच्या नंतर मग त्याच्यावर पाठ फिरवतात आणि नंतर आम्हाला आंदोलन करायला लावतात. हा इतिहास आहे. नामांतर लढ्यापासून आमचा संघर्ष आज सुरू आहे. बाबासाहेबाच्या नावानं त्यांना जे काय द्यायचे आहे ते फक्त खोटं पसरवतात आणि आमची दिशाभूल करतात ना. आमचं त्या माध्यमातून आमचं भविष्य उज्ज्वल करण्याऐवजी निरस्त करतात आमच्या भविष्य. म्हणून बाबासाहेबांचा हा 130 एकर जागा कोणत्याही परिस्थिती आमची आहुती गेली तरी चालेल, परंतु आम्ही हे 130 एकर जागा मिळवल्या बिगर राहणार नाही अशी आम्ही या ठिकाणी ग्वाही देतो. 130 एकर जागा जी आहे आमची आहुती गेली तरी चालेल, पण ती 130 एकर जागा आम्ही मिळवल्याशिवाय राहणार नाही असा आता निश्चयच आंबेडकरी जनतेने केलेला आहे. माझ्यासोबत माजी नगरसेवक गौतम पाटील सर आहेत. काय सांगाल? तुम्ही सुद्धा इथे उपोषणाला बसलेले आहे. मागील 1 महिन्यापासून आम्ही प्रत्येक विहारात जाऊन याची जनजागृती मोठ्या प्रमाणात विहारात जाऊन केलेली आहे आणि याचे पत्रकं आणि पोस्टरसुद्धा आम्ही विहारात लावण्याचे प्रयत्न करत आहोत. येत्या 2 तारखेपासून हा 3रा दिवस आम्ही जन आंदोलन मोठ्या प्रमाणात उभारत आहोत, जेणेकरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी न्यू इंटरनॅशनल पार्कची न्यू येथील प्रशासनाने ठेवली. मागील 2001 पासून या पार्कची न्यू ठेवल्या गेली. त्याच्या निविदा 2003ला काढल्या गेल्या, परंतु निविदा काढून सुद्धा इथली प्रस्थापित जे लोक आहेत, मनुवादी मानसिकते जे लोक आहेत, त्यांनी ते NITचे ट्रस्टी असताना सुधाकर कोहळे, कृष्णा खोपडे आणि दीनानाथ पडोले हे त्यावेळेस ट्रस्टी होते. ते ट्रस्टी असताना त्या निविदा ज्या काढल्या त्या निविदा अमान्य करण्याचं कार्य ह्या लोकांनी घडून आणलेलं आहे आणि बऱ्याचशा बिल्डर लोकांना हाताशी घेऊन हे 36 एकर जागा विकण्याचं कामसुद्धा ह्या लोकांनी मोठ्या प्रमाणात केलेलं आहे. आणि याला BJP आणि काँग्रेस हे दोन्ही लोक पोषक आहेत. त्यांच्या मनात वेगळं आहे, बोलतात वेगळं आणि करतात वेगळं. हे फक्त बाबासाहेबांचे नाव होट घेण्यासाठी करतात आणि जर ज्यांचं नाव मोठं करायचं असेल किंवा बाबासाहेब इंटरनॅशनल पार्क घडून आणायचं असेल तर त्यासाठी ते आनाकानी करतात. आता 25 वर्षापासून आम्ही संघर्ष करत आहोत. यासाठी बरेचसे लोकांनी 25 वर्षापासून जसे वेदप्रकाश आर्यजी आहेत त्यांनी याचा पुरावा 96 पासून ते करत आहेत. इथे त्यावेळेस श्रीवास्तव मनुकुमार श्रीवास्तव होते, त्यावेळेस आर्यजींनी वेदप्रकाश आर्यनी यांनी निवेदन दिले. यांना ह्या नावासाठी हा फक्त पार्क होता. या पार्कात त्यावेळेस नाव नव्हतं, परंतु वेदप्रकाश आर्यांनी निवेदन दिले आणि त्या निवेदनाच्या माध्यमातून त्याने ठराव मंजूर करण्यात आला आणि हा पार्क डॉक्टर आंबेडकर इंटरनॅशनल पार्क देण्याचं कार्य देवप्रकाश आर्यजींनी केलं. परंतु काही मनवादी मानसिकतेचे लोक जे आहेत ते आपलं नाव कसं मोठं व्हावं, मीच केलं, मीच सांगितलं, माझ्यामुळे झालं, हा काही श्रेय घेण्याचं ते काम करत आहेत. मला असं वाटते श्रेय कोणी घेऊ. आमचं म्हणणं आहे की उत्तर नागपूरमध्ये आमची 3 लाख जनता आज SC समाजाची राहते आणि या SC समाजासाठी किंवा या
इंटरनॅशनल जे लेवलचं इथं पार्क झाला तर इथे बऱ्याचशा लोकांना याच्या सुविधा उपलब्ध होतील, आमच्या मुलाबाळांना रोजगार उपलब्ध होईल. एवढंच नाही तर आमचे मोठे जे लोक आहेत त्यांच्यासाठी इथे सुखसुविधा उपलब्ध होतील. इथे भंतेजी आहे त्याच्यासाठी विपश्यना केंद्र तयार होईल. एवढंच नाही तर आमचे ज्येष्ठ नागरिक आहेत त्याच्यासाठी आम्हाला बरंचसं विरागड केंद्र करता येईल. खूप काही मोठ्या मोठ्या योजना आमच्या आहेत. निश्चितच पाटिल साहब तुमच्या भावना आम्ही समझू शकतो. सर आप क्या बताना चाहोगे डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर इंटरनेशनल जो पार्क है उसके लिए जो आज यहाँ पे आमरण उपोषण शुरू है, निरंतर आमरण उपोषण शुरू है, आज तीसरा दिन है और आपका भी समर्थन है इसको, क्या बताना चाहोगे आप? मेरा नाम अर्जुन सिंह राणा है, मैं प्रोफेसर हूँ. मेरे कुछ मित्र जो लोग हैं उनके थ्रू मुझे ये पता चला कि यहाँ पर 130 एकड़ ज़मीन पे जो हमारे राष्ट्र के जो महान व्यक्ति के तौर पे हम मानते हैं, जिनको सभी लोग पूछते हैं, पूरे वर्ल्ड में उनको पूजा जाता है, महामानव डॉक्टर भीमराव अंबेडकर जी, उनके नाम से एक इंटरनेशनल पार्क बनने वाला था. और 24-25 सालों से इसके लिए एक लड़ाई चल रही है. लेकिन आखिर में जब ये सरकार और NIT के द्वारा जब इसको समर्थन नहीं मिला तो आज हमारे जितने भी बड़े लोग हैं वो सब यहाँ बैठे हुए हैं. मैं एक सिख समाज से आता हूँ और मैं इस चीज़ का समर्थन करता हूँ कि मेरे जितने भी लोग यहाँ पर है, यहाँ कोई समाज जात पात की बात नहीं हो रही है, यहाँ पर लोगों की बात हो रही है और जिस महामानव ने सभी लोगों के लिए कार्य किया है उसकी बात हो रही है. जब यहाँ पर इतना बड़ा पार्क बन सकता है जिसमें सबके लिए एक अच्छी व्यवसाय के तौर पे बोलो या जॉब के लिए बोलो या हेल्थ के रिगार्डिंग चीज़ों के लिए बोलो, बहुत कुछ बन सकता है. लेकिन कुछ बिल्डर्स, कुछ नामी गामी नेता लोग और कुछ पैसों के पूंजीपति इस पूरे सिस्टम को बिगाड़ना चाहते हैं. उत्तर नागपुर पहले से अनडेवलप था, लेकिन इस पार्क के आने के बाद में पूरे जगत में, पूरे वर्ल्ड में इस उत्तर नागपुर के एरिया को लोग जान सकते हैं. लेकिन लोग ऐसे हैं जो पैसों के मामले में अपने जेब भरना चाहते हैं, वो इस संस्था को बनना नहीं देना चाहते. तो उनके खिलाफ में हम खड़े हैं. हम हमारे जितने भी लोग हैं, जिस समाज के लोग हैं, सब समाज के लोग इस पार्क के लिए खड़े हैं और उसका मैं पूरी तरीके से समर्थन करता हूँ. धन्यवाद. खूपच छान सांगितलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल जे पार्क आहे, बचाव कृती समितीच्या वतीने या नारा परिसरामध्ये हे साखळी उपोषण सुरू आहे. वेद प्रकाश आर्य हे 2000 पासून मौजा नारा जो आहे हा परिसर, इथे खसरा नंबर 161, 162, 163, 164 आणि 165, 166, 167, 168, 175, 202, 203, 211, 212, 213 असा एकूण 130 एकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल जो पार्क आहे तो इथे बनणार आहे. आणि बघू शकता आंदोलन उपोषण करणार होते म्हणून इथे काटेरी हे लावण्यात आलेलं आहे. परंतु जोपर्यंत NIT आणि महाराष्ट्र सरकार ही 130 एकर जागा परत देणार नाही आणि इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल पार्क बनवणार नाही तोपर्यंत हे साखळी उपोषण इथे असंच सुरू राहणार आहे. तर तोपर्यंत बघत रहा IBM TV9 न्यूज, WH न्यूज. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, आयकॉन बेल बटन दाबण्यात विसरू नका. धन्यवाद, नमस्कार, जय भीम, नमो बुद्धाय.